पुणे शहर त्या रात्री नेहमीसारखं जागं होतं. रस्त्यावर गाड्यांच्या लाईट धावत होत्या आणि नाशिक फाटा या जवळच्या एका जुन्या बंगल्यामध्ये त्या रात्री मृत्यू शांतपणे जेवणाच्या ताटामध्ये वाढला जात होता. रात्रीचे साधारण 10:30 वाजले होते आणि अचानकपणे त्या बंगल्यामधून एका तरुणीची भयानक किंकाळी घुमत होती. वाचवा, वाचवा, मला वाचवा. पण तिचा आवाज बाहेर कोणालाही ऐकायला येत नव्हता. ती रात्र गेली, पहाट झाली, सकाळचे 5 वाजले होते. पोलिसांना एक फोन गेला. लक्ष्मी निवास या ठिकाणी एक बॉडी पडली. तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पंचनामा केलेला आहे. दरवाजा उघडला गेला. समोर एक पांढऱ्या केसांचा म्हातारा माणूस कपाळाला हात लावून बसलेला होता आणि खाली हॉलमध्ये एक सुंदर तरुणी जमिनीवरती निष्प्राण होऊन पडली होती. तिचे ओठ काळे पडले होते. तोंडातून फेस येत होता. तिचं नाव होतं रिया जाधव. वय वर्ष साधारण 25च्या आसपासचं होतं. तिच्याबरोबर ती असणारा म्हातारा, त्यांचं नाव आहे रामभाऊ जाधव. वय वर्ष 80 वर्ष. हे सगळं पोलिसांनी पाहिलं. पंचनामा केला. बॉडी ताब्यात घेतली. रामभाऊ त्या ठिकाणी कपाळाला हात लावून शांतपणे बसलेले होते. पोलिसांनी त्या तरुणीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. आता घरामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरी व्यक्ती जिवंत आहे म्हणून संशय त्याच व्यक्तीवरती पोलिसांनी 80 वर्षाच्या रामभाऊंना अटक केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये बातम्या आल्या किंवा मीडियामध्ये बातम्या आल्या, वृद्धाने सुनेचा खून केला. क्रूर सासऱ्याचा थरारक गुन्हा. महिलांवरील अत्याचाराचा आणखी एक प्रकार समोर किंवा आणखी एक प्रकार उघड. टीव्हीवर रियाचे इंस्टाग्रामवरचे रील चालू झाले होते. तिच्या पार्टी, तिचे महागडे कपडे, कॅफे, हसरा चेहरा आणि दुसरीकडे रामभाऊ यांचे थरथरणारे हात होते, पांढरे केस, डोळ्यामध्ये शांतता होते आणि संपूर्ण देश त्यांना खुनी समजायला लागला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळेस मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना पोलिसांनी विचारलं. त्यांनी सांगितलं, रामभाऊ म्हणजे देव माणूस बाबा. म्हणजे कधी कोणाच्या आध्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही, कधी कोणावरती आवाज चढून बोलणार नाही. मग प्रश्न हा होता की अरे हा माणूस खुनी कसा काय होऊ शकतो? तपास हळूहळू पुढे सरकायला लागला होता. तसं तसं एका घराचं विखुरलेलं आयुष्य समोर यायला लागलं होतं. रामभाऊंचा एकुलता एक मुलगा होता, राहुल. मोठ्या कंपनीमध्ये तो नोकरी करणारा होता. आई वडिलांवरती जीव टाकणारा होता. या तरुणाचं लग्न, या राहुलचं लग्न रिया बरोबरती झालं होतं. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललेलं होतं, पण नंतर रियाचा खरा स्वभाव समोर आला होता आणि ती राहुलला म्हणायची की मला म्हाताऱ्यांबरोबर राहायचं नाही, घर माझ्या नावावरती कर, आपण वेगळं राहू. आणि राहुल दोन्ही बाजूंनी अडकला होता. म्हणजे एका बाजूला बायको होती, दुसऱ्या बाजूला त्याचे आई वडील होते आणि आई वडिलांना तो सोडू शकत नव्हता, कारण तो एकुलता एक मुलगा होता आणि आई वडिलांनी रात्रंदिवस त्याच्यासाठी मेहनत केली होती, कष्ट केले होते, याची जाणीव त्या राहुलला होती. आणि यामुळे मग ती पत्नी ऐकत नव्हती आणि आई वडिलांना हा सोडू शकत नव्हता आणि यामुळे घरात रोज भांडणं सुरू झाली होती. आणि लग्नाच्या अवघ्या 15 दिवसामध्येच त्या रियानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मला माझ्यासाठी हुंडा मागतायत, मला पैसे मागतायत, मला मानसिक छळ करतायत, मला मारहाण करतायत, मला त्रास देतायत वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी मग पोलिसांनी रामभाऊ, त्यांची पत्नी लक्ष्मी या सगळ्यांना त्या सोसायटीच्या समोर गाडीमध्ये बसवलं होतं. पोलिसांच्या गाडीत बसवलं होतं. त्या लोकांच्या समोर त्यांना गाडीत बसवलं होतं. आणि त्या दिवशी लक्ष्मीबाई, आई जी आहे ती रडत होती, सांगत होती की आम्ही काहीच केलं नाही. पण कायद्याला अश्रू दिसत नव्हते. पण या अपमानानंतर मग हे घर पूर्ण बदललं होतं. रिया जी आहे ती माहेरी निघून गेली होती, पण नंतर तिनं फोनवरती धमक्या द्यायला सुरुवात केली होती. घर माझ्या नावावरती कर, नाहीतर तुला मी जेलमध्ये टाकल. आणि हे सगळं मग जे आई जी आहे, लक्ष्मीबाई जी आहे, ती ऐकत होती, पाहत होती आणि ती आतून तुटत होते. म्हणजे आई वडिलांना हिच्यामुळे जेलमध्ये जायला लागलं. नंतर ते तिथून बाहेर आले नंतर दुसऱ्या दिवशी. पण आजपर्यंत असं घडलं नव्हतं जे त्यांच्या आयुष्यात घडलेलं होतं. आणि त्यामुळे आई लक्ष्मीबाई पूर्णपणे कोलमडून पडलेली होती. आणि एक दिवस तिला हृदयविकाराचा झटका आला आणि या टेन्शनमध्ये तिचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे तिचा मुलगा राहुल आणि पती हे दोघंही पूर्ण खचून गेले होते आणि ते सुद्धा निराधार झाले होते. आता पती तो तर विमनस्क अवस्थेमध्ये गेलाच होता, पण मुलगा जो आहे तो सुद्धा पूर्ण खचला होता. त्याला रात्र रात्र झोप येत नव्हती, कारण एका बाजूला बायको सोडून गेली, दुसऱ्या बाजूला आई हे जग सोडून गेली, तिसऱ्या बाजूला त्या बायकोनं आता याला सतत फोन करून घर माझ्या नावावरती कर, असं कर, नाही तर तुला जेलमध्ये पाठवेल, असं तसं, माझा इंगा तुम्हाला मागं मी दाखवलाय आता. पण अशा पद्धतीनं सगळं सुरू झालेलं होतं आणि यामुळे याला रात्र रात्र झोप येत नव्हती. आणि ऑफिसमध्ये जो शांत होता, म्हणजे अगोदर हसत खेळत होता, तो आता एकदम शांत अंतर्मुख झालेला होता. ह्या सगळ्या टेन्शनमधून एक दिवस त्याला सुद्धा तीव्र अटॅकचा झटका आला आणि तो सुद्धा हे जग सोडून गेला.
रामभाऊंचा एकुलता एक मुलगा सुद्धा आता या जगात नव्हता. त्या घरामध्ये फक्त शांतता उरली होती. भिंतीवरती फोटो होते, पण जिवंत माणसं मात्र घरामध्ये नव्हती. फक्त रामभाऊ त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये होते. आणि याच्यामध्येच त्यांना अजून एक धक्का बसला. रिया आता त्यांच्या संपत्तीवरती दावा करत होती. तिला जमीन पाहिजे होती, तिला फ्लॅट पाहिजे होता, तिला इन्शुरन्सचे पैसे पाहिजे होते, तिला बँकेतले पैसे पाहिजे होते, त्यानंतर दागदागिने पाहिजे होते. म्हणजे ज्या मुलीनं 15 दिवसही संसार केला नाही, ती मुलगी आता ह्या संपूर्ण संपत्तीची वारस होण्याचा प्रयत्न करत होती, मालकीण होण्याचं स्वप्न पाहत होती. आणि यावेळेस मात्र रामभाऊंच्या छातीमध्ये जळतं वादळ उठलं होतं. कारण त्यांना समजलं होतं की ही जी रिया आहे, त्या रियाचं अगोदर कोणाबरोबर तरी अफेअर होतं आणि त्या अफेअरच्या नादी त्या तरुणाच्या नादी लागून नंतर हिनं याच्याशी लग्न केलं, याला उद्ध्वस्त केलं, याला बर्बाद केलं आणि आता तिला तिच्या प्रियकराबरोबर ती लग्न करायचं होतं. पण अगोदर ही सगळी संपत्ती तिला घ्यायची होती आणि यासाठी हा सगळा प्लॅन होता. पण 15 दिवसामध्येच हिनं आपले एक रंग दाखवले. 15 दिवसामध्येच ती करोडोंची मालकीण होणार होती आणि नंतर प्रियकराबरोबर ती लग्न करणार होते. 15 दिवसाचा संसार, कोट्यावधीची संपत्ती, हा सगळा प्लॅन होता. पण आता ती रिया जी आहे, तिचं हे असली रूप त्या सासऱ्याला कळलं होतं, रामभाऊंना कळलं होतं. दुसऱ्या बाजूला त्या रियानं आता प्लॅन करायला सुरुवात केली. जोपर्यंत हा म्हातारा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला संपत्ती मिळणार नाही, पण हा मेला की आपल्याला सगळी संपत्ती मिळेल. पण याला कसा मारायचा? आणि त्यावेळेस मग तिने ठरवलं, म्हटले की आता आपण त्या म्हाताऱ्याची माफी मागायची. मी तुला तो मला सांभाळते, मी तुमची सेवा करते, माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा वगैरे वगैरे. आणि 1-2 दिवस तिथं राहायचं. राहिल्यानंतर त्याच्या जेवणामध्ये काहीतरी टाकायचं आणि त्याला मारून टाकायचा. म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा आहे, त्यामुळे तो असाही मरून जाणार आहे. आणि मग लोकांना काय वाटेल की अटॅक आला, हे झालं, ते आता कोणालाही अटॅक येतोय, त्याच्यामुळे असं वाटेल आणि तो मरून जाईल. अशा पद्धतीनं हिनं प्लॅन केला. आणि नंतर मग त्या सासऱ्यांना फोन केला की बाबा, कसं आहेत तुम्ही, मला माफ करा, मला तुमची सेवा करायची आहे, असं करायचंय तसं करायचंय. आणि इकडं आता हा थकलेला माणूस होता, म्हणजे बसली जागा त्यांना उठवत नाही अशा पद्धतीची स्थिती होती. त्यामुळे मग आता 80 वय झालेलं होतं, काय करायचं? आणि मग त्यांनी त्या सुनेला बोलवलंय. आता ती सून आली. आल्यानंतर पहिल्या दिवशी आली, इतकी प्रेमानं, इतकी आनंदानं त्यांना त्यांच्याशी वागायला लागली. त्यांना गोळ्या औषधं दिले, जेवण बनवलं, हातपाय दाबले, बाबा 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 म्हणून हाक मारायला लागली. अशा पद्धतीनं सगळं झालं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी या बाईनं आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली आणि तिनं 2 ताटं बनवली. एक ताट बनवलं ज्या ताटामध्ये तिनं विष मिसळलं आणि ते ताट, ती प्लेट ही आपल्या सासऱ्यांना नेऊन दिली जेवायला. आणि दुसरी प्लेट स्वतःची, ज्याच्यात काही नव्हतं, ती प्लेट स्वतः तिनं घेतली आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस रामभाऊंना खोकल्याची उबळ येते, त्यामुळे मग रिया पाणी आणते, त्यांना पाणी देते आणि त्यानंतर जेवायला सुरुवात होते. जेवायला सुरुवात झाली आणि काही मिनिटातच विषानं त्याचा परिणाम सुरू केलेला होता, त्याचा रिझल्ट सुरू झाला होता आणि रिया जमिनीवरती तडफडायला लागली होती. तिचा चेहरा काळा निळा पडला होता. ती रडत होती, हात जोडत होती, बाबा मला वाचवा. रामभाऊ तिच्या समोर उभे होते. त्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू नव्हते, कारण त्या माणसाचं रडणं अगोदरच संपलेलं होतं. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता आणि तिला सांगत होता की तू मला विष दिलं ना, पण हे विष आजचं नाहीये. तू किती काळापासून माझ्या परिवाराला संपवलं, विष दिलंय. तू तुझ्या कायद्याचा गैरवापर करून ते विष दिलंय. तू तुझ्या माणुसकीचा निलाव करून ते विष दिलंय. आणि त्यांनी तिला सांगितलं, म्हटले तू आता रात्रभर तडफडत राहा. एका बाजूला तिनं प्लॅन केला होता रामभाऊंला मारण्याचा, दुसऱ्या बाजूला रामभाऊंनी प्लॅन केलेला होता वेगळाच. तर त्यांनी घरामध्ये हिडन कॅमेरे लावलेले होते आणि त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये ही जी सून आहे, त्या सुनेनं त्यांच्या जेवणामध्ये विष टाकलेलं होतं. हे रामभाऊंनी त्यांच्या मोबाईलवरती पाहिलेलं होतं, हिडन कॅमेऱ्यामध्ये पाहिलेलं होतं. आणि ज्यावेळेस तिनं स्वयंपाक बनवलाय, जेवणात विष टाकलं आणि तेच विषाचं अन्न रामभाऊंना आणलं. रामभाऊंच्या समोर प्लेट ठेवली, ताट ठेवलं. त्यानंतर स्वतःचं ताट आणायला ती आत गेली आणि स्वतःचं ताट घेऊन आली. आता याच वेळेस मग रामभाऊंना खोकल्याची उबळ येते आणि मग रिया पाणी आणते, त्यांना पाणी देते आणि दोघंही जेवण करतात. जेवण झाल्यानंतर काही मिनिटातच त्या विषाचा परिणाम व्हायला सुरुवात होते आणि रिया जमिनीवरती तडफडायला लागते. तिचा चेहरा काळा निळा पडायला लागतो. ती रडायला लागते, हात जोडायला लागते, बाबा मला वाचवा.
रामभाऊ तिच्या समोर उभे होते, डोळ्यामध्ये अश्रू नव्हते, पण ते राग आणि आग होता. आणि रडणं त्यांचं अगोदरच सुकून गेलेलं होतं. आणि ते शांत आवाजात तिला म्हणाले, की "तू मला विष दिलं ना, पण हे विष आजचं नव्हतं. पाठीमागच्या किती काळापासून तू आमच्या घराला थेंब थेंबपणे मारते, तिळातिळानं तू मारते, आणि आता रात्रभर तुला तडफडत राहायचंय. जीव जाईपर्यंत तडफडायचंय. तुझी सगळी तडफड मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. तुला काय वाटलं? तुला एक सत्य सांगून टाकतो, की तू जे मला प्रेम दाखवत होती ना, बाबा मला तुमची काळजी आहे, हे ते, हे सगळे तुझी नौटंकी, तुझं तिकडं लफडं, तुझं तिकडं अफेअर, तुझं तिकडं प्रियकर, त्या प्रियकराच्या सांगण्यावरून तुझ्या नवऱ्याचा तू अशा पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून खून केला, सासूला मारलं, एवढं सगळं केलं. हे सगळं मला कळत नव्हतं. सगळं कळत होतं, पण ते उशिरा कळलं. आमचा तुझ्यावर विश्वास होता, पण 15 दिवसामध्ये तू आमच्या घराची वाट लावली. आणि त्याच्यामुळे तू जेव्हा मला फोन केला ना, बाबा मला तुमची काळजी वाटते, त्यावेळेस मी तुला बोलवलं, पण घरामध्ये सगळीकडे हिडन कॅमेरे लावले. आणि ज्यावेळेस तू विष टाकत होते ना, ते मला सगळं माहित होतं की माझ्या जेवणामध्ये विष आहे. पण मला उबळ येते ना खोकल्याची. तुला पाणी आणायला पाठवलं, प्लेट बदलल्या. तुला कळलं पाहिजे की तुझ्या पापाची शिक्षा तुला इथंच मिळते. आणि त्यानंतर ती अजूनच तडफडायला लागली, फडफडायला लागली. रात्रभर तडफडत होती. सासरे फक्त तिच्याकडे बघत होते. आणि तिची तडफड फडफड मात्र ते मात्र कॅमेरे त्यांनी बंद केले होते. आणि त्यानंतर ती ज्यावेळेस मरण पावली, फिक्स झालं की ही आता मेली, त्यानंतर मग त्यांनी पोलिसांना फोन लावला. पोलिसांना फोन लावला, पोलीस आले. त्यानंतर मग ही बॉडी, त्यानंतर मग यांनी सांगितलं की सुनबाईने आता तिचा पती गेला, त्यामुळे ती टेन्शनमध्ये होती, आणि म्हणून मग तिनं स्वतःच विष घेऊन आत्महत्या केली. आणि त्यावेळेस ते जे हिडन कॅमेरे होते, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसलं की ही जेवणामध्ये विष मिसळते. आता त्या ताटावर काही शिक्का मारलेला नव्हता की ती प्लेट सासऱ्यासाठी म्हणून. मग सगळ्यांना वाटलं की हिनं स्वतःच्याच जेवणामध्ये विष मिसळलंय आणि स्वतः स्वखुशीनं आत्महत्या केली. आणि अशा पद्धतीनं ते सगळं पोलिसांच्या समोर आलं. आणि आता हे सगळं कोर्टामध्ये सिद्ध झालं. रामभाऊ त्यामध्ये निर्दोष बाहेर आले. त्यांना न्याय मिळालेला होता, पण ज्यांच्यासाठी त्यांना जगायचं होतं ते दोघंही आता या जगामध्ये नव्हते. आणि शेवटी जी जशा पद्धतीनं वागली, तिला तशा पद्धतीचं फळ तिच्याच कर्मानं भोगायला लागलेलं होतं.